रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळच्या झेनीत हा धबधबा सध्या मुसळधार पावसानंतर प्रवाहित झालाय। पर्यटकांसाठी हा आकर्षणाचं केंद्र ठरलेला आहे। सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या या धबधब्यावर मुंबईसह पुण्यातील पर्यटक मोठी गर्दी करतायत। पूर्वी येथे अनेक अपघात घडल्यानं प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली होती। यंदा अद्याप बंदी नसली तरीही प्रशासनानं पर्यटकांना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर आता मान्सूनला सुरुवात झाली आहे। गेले 2 दिवस रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडतोय आणि रायगड जिल्ह्याचं टोक असलेलं जे खोपोली शहर आहे ते देखील सह्याद्रीच्या कुशीत वसलंय। आपण माझ्या मागे पाहू शकता की खोपोलीला जो सह्याद्री पर्वत लाभलाय, या पर्वतावरून अनेक धबधबे हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये तयार होतात। त्यातीलच हा जो दिसतोय हा खोपोलीचा झेनिथ धबधबा आणि सुप्रसिद्ध असा हा धबधबा आहे। गेली अनेक वर्षे या धबधब्यावरती मुंबई पुण्यापासून पर्यटक येत असतात आणि आपल्या कुटुंबासह इथे आनंद साजरा करत असतात। पण मागील काही वर्षांमध्ये 10 ते 12 लोकांचे येथे या पाण्यामध्ये बुडून जीव गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र येथे 144 कलम लावून हे धबधबे बंद केले होते। या महिन्यात ते या वर्षी मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा असा आदेश आला नाही। त्यामुळे येथील असणारे जे स्थानिक व्यावसायिक आहेत, जे बुट्टा विकतात, वडापाव असेल, खाण्याचे पदार्थ असतील, हे विकणारे आदिवासी बांधव आहेत, यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसंच खोपोली नगर परिषदेने यावर्षी याच धबधब्याच्या बाबतीत ठराव केलेला आहे व येथे येणाऱ्या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यांच्या सुरक्षितेची काळजी घेतली जाईल, असे एकंदरीत ठरवण्यात आलेलं आहे। बघूया या 4 महिन्यामध्ये किती पर्यटक खोपोलीला येत आहेत व येथे आनंद साजरा करतायत। प्रवीण जाधव, पुढारी न्यूज, खोपोली, रायगड।